सगळ्यांना. तर बघू शकताय तुम्ही तयारी चालली लक्ष्मीची गौराईची तयारी चालली आपली, म्हणजे नाहीत पण तरी पण आपण सण साजरा करतो. तर बघू शकताय हो का, खेड्यावर चालू झालं की पत्र घेतलं तिने. तर आईचं लेपट हो का दिसलं का, गुशीची बिळ दिसली का तुम्हाला? बघू शकताय एवढं राहिलंय बिळ ठोकायचं हो का, केवढाली भोगद पडते ती. आणि तसंच आता स्वच्छता केली, इकडं आई लिपाय लागली पोतारा ही देऊन शाडूचं नाही का पांढरं शिपट. आणि तसंच हो का दिसलं का गुशीची बिळ ही पिटी काढून सगळं ही काढलं साईडला आणि ती गुशीची बिळ बुजवली आणि परत हाय असं ठेवलं. बघू शकता तुम्ही. आता ही तर कुठं ठेवायचं एवढं मोठं, गळत नाही तिथंच. आता तुम्ही म्हणसान बाकीकडं दुसरीकडे ठेवायचं, ही तर गळत नाही तर बाकीकडे गळतंय, तिकडं भांड्यावर पण थोडं गळतंय आणि इकडं भांडी आहे ती मग कुठं मधीच लावणार, बरोबर आहे का नाही. म्हणून चालली स्वच्छता. का शेण ही टाकून घेतलं मी, आता मला सारवून घ्यायचंय. बघू शकताय शेण टाकलंय मी हो का, पाण्याची कळशी आणली, शेण आणलं हो का, शेण आणलं आता सारवून घेते. आणि भरपूर जणांना आवडतं बरं का लय स्वच्छता असलंच घर आहे, पण लय स्वच्छता असते नेहमीच आपली स्वच्छता असते असं काही नसतंय. आता देवधर्म ही संध्याकाळनं घासायचं ही, आता पूजा केली तात्पुरतं. मग म्हणलं चला, तर आईचं चाललंय लिपणं. आता मला सारवून आईला म्हणलं धर हेडव, तर मला म्हणते ए बाय कुठनं कसं काय धरायचं, तिला काही येत नाही. म्हणलं चला आपणच हेडव बनवा म्हणलं. भरपूर जणांना आवडतं लय आई चांगल्या घर ठेवतात म्हणतात स्वच्छता. तर हा स्वच्छता तर ठेवली तरच आपण चांगलं राहू शकतोय, बरोबर आहे का नाही. स्वच्छता ही घरात घर कसलं का असं ना त्याला रंग आणि रूप आणावंच लागतं या. तर म्हणून बघू शकताय इकडल्या घरात काही दिसत नाही जास्त, पण मला सारवायचं तिला. मी म्हणलं धर कॅमेरा, म्हणलं मी सारवते. तर मला म्हणली नाही बाय मला धरा येत. तसंच आता बाई बाहेर जायची झोक्यात, कारण ही पण घर घ्यायचंय सारवून. आणि पोतारा एवढं छान वाटतंय ना द्यायला, आणि पूर्ण सारवायचा म्हणल्यावर लय अवघड होतंय सिमेंटाचं परत नाही का. म्हणून एवढंच आपलं तात्पुरतं देवाला आतमध्ये एंट्री करताना छान दिसलं पाहिजे. तर तशीच आता तुळशीवंतावर ही घेईल लिपून ती मस्तपैकी रांगोळी ही काढून मी तुम्हाला हेडव बनवीनच संध्याकाळी. म्हणलं तोपर्यंत म्हणलं चला तुम्हाला दाखवा म्हणलं झलक थोडीशी. कसं आहे माहिती आहे का, आपणच आपली स्वच्छता केली पाहिजे. आणि पहिली गोष्ट असल्या बिळातनंच एकदा निघलं होतं लय मोठं, म्हणून इथं झोपायला सुद्धा भ्या वाटायचं. पण आता नाही इलाज आहे, कुठं जाणार बाहेर तर हसवालन हिन आळ्यान कुठं काय नून पडायला. तिकडे गावात लय उगवलंय ना ती कुणी येते ते, मग लेकरू असतंय बारीक आपलं, बरोबर आहे का नाही. आणि खाट तात्याला खाटावर झोपल्याशिवाय मार्गच नाही. तात्या काय खाली झोपत नाही तर त्यांना नाही का त्रास होतोय म्हणून. आणि आता एवढं राहिलंय बिळ आई घेईल लिपून. आता मी घेते बका सारवून, कारण घर वाळत नाही ती, म्हणून कूलर चालू केलाय. आणि आई घेते आता तवर पोतारा. मी तवर ते पडायला घर घेतलं ना पातळ, म्हणजे नाही का देवाला पण बरं वाटतं. देव तेव्हा नांदतो आपण, स्वच्छता केलं तर देव नांदतो, बरोबर आहे का नाही. तर चला कसं वाटलं नक्कीच सांगा मला. कसं आहे माहिती आहे का, माझं जसं आहे तसं मी रुटीन दाखवत असते, कुणी नावं ठेवत जाऊ नका. आणि तसं म्हणा गेलं तर कोण नावं ठेवतच नाही आपल्याला. कसं आहे माहिती आहे का, बोलायला तेवढं कमीच आहे. आईला मी म्हणलं नाही ते नेहमी घेतेच. कधी सारवून घेतलं होतं ग, कोणचा तर सण होता का नव्हता कुणास ठाव, घेतलं होतं बघा मी. असंच लय नाही का वटवटीत दिसत होतं, पांढरा शिपट करमना गेलं म्हणून घरं घेतली होती. काय उकणत नाही, खाली कोबा आहे पण एवढा पण चांगला कोबा नाही की ती पुसून काढायचो बघा, कोबा नाही. उगा आपलं तात्पुरतं थोडंसं चांगलं आहे, नाहीतर कोब्याची कुठं लायकीच नाही म्हणा. ते बघू शकताय तुम्ही कुठं कोबा आहे तर कुठं नाही. ते पण बांधकाम करतानाच माला कालवलेला ती राहिलेलं तीच कोबा आहे, तर बनवला फिरमावला नाही कोणी कोबा. तर चला घेतो आम्ही कणा सारवून, कारण वाटा हे सारवायचं आहे.
सारवायचं म्हणलं तर एक पाठीभर शेण तर कुठं भेटना. 2 जाग्यावरला शेण आणलं मी न विचारताच आहे. न विचारता शेण आणलं तरी ते पुरणार नाही आता पूर्ण वाट्याला, पण तेवढंच आपलं तात्पुरतं. तिला मी काय म्हणलं, चुलीचं पण म्हणलं कर व्यवस्थित, म्हणलं साईडला चूल घे, कारण कसं आहे माहिती आहे का, ती आयती चूल आहे ना, म्हणलं साईडलाच राहू दे, ती सगळं काढावं म्हणलं, लय वलनहीन व्हायला लागलंय. तर चला, हेड्या वावाला असलं तर नक्कीच सारवून काढल्यावर तुम्हाला मी रांगोळी सारवून काढल्यावर आणि हेड्याव बनवीन आणि तुम्हाला दाखवीन. तर चला, बाय.